नमस्ते मुलांनो. आज आपण मराठी विषयामध्ये 5वा पाठ वीरांना सलामी याचा अभ्यास करणार आहोत. वीरांना सलामी या शब्दातून तुम्हाला काय समजतं बरं? कशाचा बोध होतो तुम्हाला या शब्दावरून? वीरांना सलामी म्हणजे आपल्याला या शब्दावरून समजतं की वीर म्हणजे आपले सैनिक, देशासाठी लढणारे. त्यांना अभिमानाने सलामी देणारं चित्र आपण पुढे बघत आहोत स्क्रीनवर. तर वीरांना सलामी हे जे पाठाचं शीर्षक आहे त्याची समर्थकता किंवा त्याची समर्पक उदाहरणं पुस्तकात कशी दिलेली आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत. वीरांना सलामी या पाठाच्या लेखिका आहे अनुराधा प्रभुदेसाई. जन्म 1956. प्रसिद्ध लेखिका, लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका. या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाड्यांवरील ठाण्यावरून जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी पुढाकार. कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तकाचे शाळांमध्ये वितरण. ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण. सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंक्ती, सैनिकांसोबत युवा प्रदर्शन अशा कार्यक्रमांचे आयोजन. अशा सैनिकांसोबतच्या खूप साऱ्या कार्यक्रमांचे आयोजन अनुराधा प्रभुदेसाई यांनी केलेले आहे आणि सैनिकांनाच त्यांनी प्रमुख प्राधान्य आपल्या जीवनात दिलेले दिसून येते. थोडक्यात प्रस्तावना बघूया. सन 2004 मध्ये केवळ एक पर्यटन म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला 1999 चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची खंत वाटत राहते. त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील 5 वर्ष या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईल अशी ती शपथ घेते की कारगिल युद्धापर्यंत आपण पोहोचलो नाही तर आपण ॲटलिस्ट ह्या वीरांना जे आहे ते आपण 5 भूमीवर जाऊन सलामी देणार आहोत. एवढी मोठी शपथ त्यांनी घेतलेली आहे. त्या शपथीपूर्वीच वाटेवरचा प्रवास म्हणजे हा पाठ. कुटुंबापासून खूप दूर सीमेवर सेवा परमधर्म जे पालन करत सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशसेवा करतात. खरोखर आपण बघत आहोत आपल्या आजूबाजूलाही उदाहरणं आहेत की देश सेवा करणारे जे जवान आहेत ते अतिशय तरुण असतात. आपले कुटुंब, बायका, लेकरं सोडून ते सीमेवर लढण्यासाठी जातात आणि आपल्या कुटुंबापासून विभक्त असं जीवन ते जगतात. कुटुंबियांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या या सैन्यांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेव्हा ते खऱ्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्येकारी अनुभव या पाठातून मिळतो. जवानांच्या ठाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेले प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीत खरे कल्पना येते. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांबद्दलच्या अभिमानाने आपला ऊर भरून येतो. आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवे असे त्यांना वाटते. म्हणजे थोडक्यातच आपल्याला कळलेलं आहे की हा पाठ लेखिकेने जवानांसाठी लिहिलेला आहे की आपण कारगिल युद्धाच्या वेळेस नव्हतो तर आपण ॲटलिस्ट अशा 5 वीरांच्या भूमीवर जाऊन त्यांना सलामी देऊयात हा त्यांचा उद्देश आहे. तशी तिथे शपथ पण घेतात आणि थोडक्यात सांगितलेलं आहे की वीर आपलं जीवन कशा पद्धतीने जगतात, किती खरतड असं जीवन ते जगत असतात. तर पाठाला आपण सुरुवात करूया वाचण्यासाठी. मी वाचते, लक्ष द्यायचे सर्वांनी. एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास. लेह,
नुब्रा व्हॅली, पॅगॉग लेक आणि सरतेशेवटी द्रास कारगिल. आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. हे जे सर्व ठिकाण आहे ते वीरांना सलामी देण्यासाठी त्यांनी निवडलेले आहे. तर थोडक्यात इथे दाखवलेलं आहे की लेह, नुब्रा व्हॅली, पॅगॉग लेक आणि सरतेशेवटी द्रास कारगिल हा शेवटला राहिलेला आहे. बाकीचे सर्व बघून किंवा सलामी देऊन झालेले आहे. सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टान झीन 5 वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता आणि त्यांच्यासोबत जो ड्रायव्हर होता तो पण कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता, त्याबद्दलची माहिती सांगत होता. आणि मग पुढे चालून आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या विश्रांतीसाठी. सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात घडलं असेल ह्या कल्पनेनेही अंगावर काटे आला. की आपण बघितलंय की यांनी अशा ठिकाणी 5 गेलेले आहे की जिथं युद्ध होऊन गेलेलं आहे. आता खूप आधी वर्षापूर्वी युद्ध होऊन गेलेलं आहे. आता तिथं सुधारणा झालेली आहे, ठिकाणं बांधले आहेत, पण त्या ठिकाणानंतर गेल्यानंतरच अंगावर काटा येतो की इथं 1999 साली जे युद्ध झालं होतं, जो उत्पात झाला होता, ते ऐकूनच अंगावर काटा येतो. ह्या कल्पनेनेही अंगावर काटा आलेला आहे. निशब्द अवस्थेत तोलिलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजय च्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलिलिंग डावीकडे नजर गेली की दिसणारा रॉकी लॉन्च, 3 पीपल, टायगर हिलचं सुळका पॉइंट, हम्प इंडियन गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका त्यांच्या बाजूला पॉइंट, 48-75 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांगच होय. याच मातीतून धूळ अंगावर घेऊन उंच 16,000 फुटांवर बर्फाच्छादित शिखरावर शत्रूंच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयान पर्वतावर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. या पॅराग्राफमध्ये त्यावेळेस झालेल्या युद्धाचं वर्णन केलेलं आहे की हिमालय पर्वतासारखं उंच 16,000 फुटावर बर्फाच्छादित असा उंच असा शिखर होता. त्यावर शत्रू आपल्या जवानांवर आग ओकत होते. बॉम्बचे गोळे, बंदुका, फायरिंग चालू होते आणि आपले जवान धिटाईने, आत्मविश्वासाने तो शिखर वर चढत होतं. आपलं पथक, धैर्यदार पथक शिखर वर चढत होतं. मृत्यू समोर दिसत असतानाही त्यांच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती ती. ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्या समोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे. खरं आहे. आपण बघतो की मोस्टली तरुण जवान असतात 20-25 वर्षाचे आणि ते मोठ्या आत्मविश्वासाने, मोठ्या अभिमानाने आपलं जीवन धैर्याने देशासाठी अर्पण करतात आणि अशा कटू परिस्थितीमध्ये आलेली वेळ जी आहे की ते मृत्यूलाही सामोरे जातात. अशा जवानांना आपण नतमस्तक होतो, त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो की धन्य ती माता की ज्यांनी असे पुत्रांना जन्म दिला, अशी पुत्र निपजली, त्यांना सांभाळ केला, चांगले संस्कार केले की ते देशासाठी आपलं जीवन समर्पित करतात. आणि ते लोक सीमेवर लढतात म्हणून आपण लोक सुखाची भाकरी खाऊ शकतो, घरामध्ये सुरक्षित राहू शकतो. संरक्षणाचं एक कवच आपल्या अवतीभोवती असतं. नाहीतर जवानांनी कधीच सीमा तोडून विरुद्ध पक्ष म्हणा किंवा दुश्मनाने आपल्या एक प्रकारच्या बॉर्डर पार करून येऊन आपलं जीवन तहस केलं असतं, उद्ध्वस्त केलं असतं. पण ह्या जवानामुळे आपण सुरक्षित आहोत याची जाणीव आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. थरथरत्या हातांनी
डबडबल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलामी केली. आणि तिथं गेल्यानंतर लेखिका आणि त्यांच्या संग असलेले सहकारी पिक्चरमध्ये बघत आहोत की सलामी देत आहेत. त्यांना या सर्व गोष्टी तिथं आठवल्या आणि त्यांचा जो ड्रायव्हर होता त्याला त्यांची बरीचशी माहिती असल्यामुळे तोही त्यांना गाईड करत होता. तर ते सगळं चित्र त्यांच्या डोळ्यापुढे उभं राहिलेलं आहे ते युद्धाचं. आणि त्यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी दुःखित अंतःकरणाने त्या स्मारकाला सलामी केलेली दिसून येते. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथून दृक्श्राव्य दालनात नेले. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व आणि त्यामध्ये असामान्य कर्तृत्वात प्रमुख राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे एक प्रकारचा सार्थ करणारा कर्तव्य होत. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईने जे म्हटलं ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो आपको करना है, या उस देश को आप भी थोड़ा सा प्यार करो. चापका 100 फटके मारले असते तर ज्या वेदना झाल्या असत्या त्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक वेदना मनाला झाल्या. आणि त्या विव्हळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली. दुसऱ्या विजय स्थानकासमोर त्यांना बघितलंय की अनेक जवानांनी आपला जीव दिलेला आहे. अनेक मातांनी आपले पुत्र गमावलेले आहे. त्यातलंच एका मातेचे उद्गार इथे दाखवलेले आहेत की जिस देश के लिए मैंने मेरा बेटा कुर्बान किया है, एटलीस्ट आप उस देश के लिए थोड़ा सा तो प्यार रखो या थोड़ा तो प्यार करो. खरं तर ही किती लाजेची गोष्ट आहे की ज्यांना आपल्या भारत देशाबद्दल प्रेम नसेल त्यांनी खरोखर या मातेचं उदाहरण घ्यायला पाहिजे की तिने किती मोठा आत्मत्याग इथे केलेला आहे. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईल. केवळ शब्द नाही तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भान होऊन त्यांनी एक प्रकारच्या अशा पद्धतीने ती परिस्थिती विसरून म्हणूयात की देहभान विसरून त्यांनी ज्या प्रकारे आपलं कवन गायन आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईल. मग त्यांनी ठरवले आहे की पुढच्या आणखी 5 वर्षात मी सर्व तरुणांना माझ्यासोबत या भूमीवर शपथ घ्यायला येईल. म्हणजेच त्या तरुणांना देशसेवेसाठी मी तयार करेन अशी एक शपथ लेखिकेने घेतलेली आहे तिथे. भावनिक कल्लोळ शमला आणि भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. आता बघा, अशा ठिकाणी गेल्यानंतर आपलं मन अर्थातच अस्वस्थ होणार आहे, दुःखी होणार आहे. कारण की त्या ठिकाणी आपल्या भारतीय जवानांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. तर नक्कीच त्या स्थळामध्ये गेल्यावर खूप आठवण येऊन आपल्याला आनंद होणार नाही तर दुःखच होणार आहे. तर लेखिका आणि त्यांचे सहकारी तिथे जाऊन स्वतःच्या भावनांना दुःखाला आवर घालून ते भानावर येतात. भाववेगात शपथ तर घेतली, पण जमेल तर हे सारं आपल्याला की इतके जवान आपण गोळा करू शकू? विचाराअंती मन खंबीर केलं. काही क्षणातच मनाचा निश्चय झाला आणि मन प्रतिज्ञापूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली की नाही, आता मी हे करणारच आहे. आणि परत असे आणखी काही तरुण मुलं मुली मी इथं सलामी देण्यासाठी इथे आणणार आहे. ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो. अधिक श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा, सगळ्यांचा आवडता सण. त्या राखीच्या एका धाग्यात बहीण भावाचं नातं कायमच घट्ट राहतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावांवरील
तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण इथे आहे. खूप छान आणि सुंदर असं भावा बहिणींचं रक्षाबंधनाच्या द्वारे जे काही दाखवलं जातं प्रतीक रक्षाबंधन भावा बहिणींच्या प्रेमाचं, त्याचं खूप छान उदाहरण दिलेलं आहे की बहिणीचं भावाबद्दलचं एक निरपेक्ष प्रेम आणि भावाची बहिणीबद्दलची जबाबदारी, हा जो रक्षाबंधनाचा धागा आहे तो दोघांनाही जोडत असतो. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचाही सन्मान होईल. आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे निश्चित ठरलं. 24 जण आमच्यासोबत यायला तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख. लेखिकेने बघा तिथे रक्षाबंधनाच्या दिवशी जवानांना राखी बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्यासोबत आणखी घेऊन येणार महिला म्हणा किंवा लोक की जे तिथे येऊ शकतील, त्यांच्या समवेत हा सण साजरा करू शकतील. आणि त्यांच्यासोबत यायला 24 जण तयार झालेले आहेत आणि सर्व कारगिलला निघण्यासाठी निश्चय घेतलेला आहे आणि तेथूनच त्यांचं मिशन लडाख सुरू झालेलं आहे. सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळाला होता. बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोअरच्या लेहमधील हेडक्वार्टर्समधून प्रतिसाद मिळाला. आणि आता जवानांच्या छावणीमध्ये जाणं किंवा ते जिथे राहतात तिथे जाणं इतकी सोपी गोष्ट नाही, त्यासाठी खूप खटपट करावी लागते आणि तशी खटपट लेखिका त्याच्या सहकार्याने केलेली आहे. आणि 24 लोकांना घेऊन त्यांनी ते प्रवेश मिळवला आणि त्यांनी हेडक्वार्टर्समध्ये येऊन पण त्यांना प्रतिसाद आलेला आहे. आता आम्हाला 24 ओव्हरच्या कर्नल झा यांनी बोलावलं होतं. तेथील जे कर्नल आहे तिथून त्यांना बोलवलेलं दिसून येते. आमचं मन धास्तावलं. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं, पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या संपन्न व्यक्तिमत्वापुढे बाद झाली. म्हणजे जाण्यापूर्वी किंवा त्या छावणीतल्या कर्नलला भेटण्यापूर्वी अतिशय मनामध्ये कल्लोळ असेल, काय विचारतील, थोडं टेन्शनचं वातावरण असेल. पण ज्यावेळेस त्यांची भेट कर्नल झा सोबत होते त्यावेळेस त्यांच्या मनातलं सगळं टेन्शन कमी झालेलं आहे. तुम्ही लष्करात मनोबळ खूप वाढवत आहात अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हातात हात घेऊन म्हणाले, विसरू नका, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट 10 वर्षांनीही पाळला. अरुणाचलमध्ये भारत-चीन सीमेवर भेटू. म्हणजे बघा, त्यांनी त्यांचं एकंदर चांगलं स्वागत केलं, चांगली माहिती दिली आणि परत भेटूया, उलट तुम्ही इथं आल्यानंतर आमच्या सैन्यांचं मनोबल वाढलेलं आहे, अशी चांगली त्यांना एक प्रकारची थाप मिळालेली आहे किंवा पाठीवर एक शाबासकी मिळाली आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की विसरू नका तुम्ही आम्हाला, एकदा आपण कनेक्ट झालेलो आहोत, आपण ऑलवेज कनेक्ट आहोत. तर आपण 10 वर्षांनी जरी भेटलो तरी एकमेकांना अशाच आपुलकीने आणि प्रेमाने भेटू, असा चांगला प्रतिसाद कर्नल झा यांच्याकडून सर्व मंडळीला मिळालेला आहे. पॅगॉग लेकच्या अलीकडे एक रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो. मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले. आमच्या कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत गेला. चकाचक स्वच्छ रस्ते, क्रुकट केलेली सैनिक, वातावरण सुद्धा अदब आणि एक मस्त मोकळ्या जागेत, ओळीत मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालीची आतिथ्य. इतकं छान वातावरण आतमध्ये होतं. त्यांना आतमध्ये जायला चान्स मिळालेला आहे. क्रुकट केलेले सर्व जवान, ज्याला आपण मेजर कट पण म्हणतो, आणि छानशा लाईनीमध्ये कार्यक्रमासाठी खुर्च्या मांडलेल्या आहे. वातावरणात एक प्रकारची शिस्त आणि मोकळेपणा होता. खुर्च्या मस्त मांडलेल्या होत्या. आवर्जून येऊन हस्तांदोलन करणारी मुले होती
आणि कमालीचे आतिथ्य होते तिथे. म्हणजे आतिथ्य म्हणजे वेलकम करणारं वातावरण तिथं होतं. सर्व त्यांचे वेलकम छान करत होतं. सारंच एक स्वप्नावगत होतं. स्वप्नावत म्हणजे स्वप्नात पाहिल्यासारखं. इतक्यात एक मुलगा जवळ आलेला आहे. अनुराधा प्रभू देसाई तुम्हीच का, असा प्रश्न लेखिकेला त्यांनी केलेला आहे. मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, मीच तुमचा फोन घेतला होता. मी तुम्हाला एक सांगू का, तुमचा आवाज माझ्या मंगल मावशीसारखा आहे, असा तो मुलगा छोटा त्यांना म्हणाला. खरं की काय? बरं, ती मंगल मावशी तर मी अनु मावशी, अशा प्रकारे त्याने त्याला त्याच्याशी या शब्दावरून जवळीक साधली आहे. मी म्हणाले, पापण्या भिजू नयेत ह्याची दखल घेत तो म्हणाला, मासी क्या मैं आपको गले लगा सकता हूँ? बहुत अच्छा लगेगा आपसे मिलकर. मी म्हणाले, अरे विचारतोस काय बच्चा, मीच काय, या सगळ्या काका आहेत आणि मावशीही पण आहे, त्यांनाही तू भेट. अशा प्रकारे त्या मुलांचं स्वागत आणि जवळ घेऊन त्याला घरातली आठवण येत होती मावशीची, ती आठवण त्याने भरून काढण्याचा प्रयत्न तिथे त्याला जवळ घेऊन केलेला आपल्याला दिसून येतो. माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला. सगळ्यांना गळ्यात पडला होता. नंतर कळलं की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते त्याच दिवशी होतं, पण त्याला मिळालेली रजा काही कारणामुळे रद्द झाली होती. म्हणजे त्या मुलाच्या मावस बहिणीचं लग्न होतं आणि तो लग्नाला जाऊ शकत नव्हता, कारण त्याची रजा जी आहे ती रद्द झाली होती. माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेल्यामध्ये त्याचे नातेवाईक शोधत होता असं तो वाटत होतं. या सोहळ्याची साक्ष असलेली इतर मुले माझ्याकडे आली आणि म्हणाली, मासी आप बड़ी पार्शल हो. क्यों, क्या हुआ बेटा? वो आपके गले मिल सकता है, हमने क्या पाप किया है? जवळजवळ अर्धा तास ती सर्व मुले जी आहे ती सगळ्यांना भेटत असलेली दिसून येतं. आणि ते वातावरण किंवा तो प्रकार तिथलचं सर्व काही विसरून ते सर्व त्यांना एक आपुलकीने आणि प्रेमाने भेटताना दिसून होते. आणि कॉबॅट वरती जी काय वर्दी विसरून ते सगळे त्यांना भेटू लागले. तो सोहळा एकदम अजब आणि आपुलकी प्रेमाचा झाला. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखरं घालत होतो, पण तो एवढासा भावनिक ओलावासाठी त्यांना उबदार वाटत होता. पण ते प्रेमाचं बोलणं त्यांना उबदार वाटत होतं. खरंच आपल्या आईवडिलांपासून कुटुंबापासून जेव्हा दूर राहतो तेव्हा त्यांची खरी किंमत आपल्याला कळते. तेही आपल्या आईवडिलांपासून खूप दिवसापासून दूर होते, त्यामुळं लेखिका आणि त्यांच्या संग आलेले सहकारी त्यांना आपल्या नातेवाईकांसारखे वाटत होते आणि ते सुद्धा आपली मायेची पाखर त्यांच्यावर घालताना दिसून येत आहे. या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून बाहेर पडलो. त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्यांच्या बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. बीज अंकुरत तिथे होतं, धुमारे फुटायला थोडा अवधी लागला होता. म्हणजे मायेचे प्रेमाचं वातावरण त्या बॉर्डरच्या छावणीमध्ये तयार झालेलं दिसून येतं. त्या मुली पण किती छान तयार झालेल्या आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी. आणि खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाचा जो सण आहे तो तेथे साजरा झाल्याचं दिसून येत आहे. तर खरोखर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असे सण साजरे केले जातात की त्यामुळे आपलं नातं जे आहे ते घट्ट होते, सामाजिक वाढ होते, कौटुंबिक वाढ होते, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात, नाती जपली जातात, टिकली जातात, धर्माचा आदर केला जातो एकमेकांच्या. ही सर्व काही चांगली संस्कृती आपल्या भारतामध्ये आहे. आपला भारत देश जो आहे तो विविधतेने नटलेला देश आहे, सार्वभौम देश आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या जाती आहेत, धर्म आहेत, भाषा बोलल्या जातात आणि आपला भारत देश हा इतर देशांपेक्षा वेगळा आणि विविधतेने नटलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढे प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो. तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. आता ते कारगिलकडे सगळा कार्यक्रम आटोपल्यावर जाण्यास निघाले. एक सैनिक तिथे तैनात होता
आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. कल आपको इसी रास्ते से वापस जाना है, असं तो म्हणाला. बढ़िया, कल फिर मिलेंगे. नहीं, कल मैं नहीं रहूंगा. मेरा बड़ी होगा, मतलब मेरा साथी. लेकिन आपको कारगिल में किसी की चीज की जरूरत पडे तो यह जरूर आना. अशा प्रकारे चांगला प्रतिसाद त्या ड्रायव्हरने म्हणा किंवा त्या माणसाने लेखिका आणि त्यांच्या साथीदारांना दिलेला दिसून येतो. कल मैं नहीं रहूंगा, मेरा बड़ा कोई तो रहेगा दूसरा, लेकिन कुछ किसी भी वस्तु की चीज की जरूरत हो तो आप यहाँ पे आ सकते हैं. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा तिथे होता. अरे तू परत आलास या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला. मैं गया ही कहा था, मेरा बड़ी बीमार है इसलिए मैं कल से यही हूँ. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता. बघा किती तास त्यांना ड्युट्या करावं लागत होत्या तटस्थ उभं राहून. अरे तुझा बडी आज पण नाही आला तर. माझ्या 10 ते 5 या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. बापरे, 36 तास उभं राहणं म्हणजे बघा किती तास उभं राहावं त्यांना लागत होतं, किती कष्टाचं आणि त्रासाचं काम ते करत होते. मॅडम कोई बात नहीं, ये ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूंगा. म्हणजे तो कोणाची तरी बदली तिथे काम करत होता, उभा राहत होता, कारण की कोणीतरी मोठा त्याच्यापेक्षा जो होता सिनियर तो आजारी होता. चाहे और 2 दिन भी मैं खड़े रह सकता हूँ, और 2 दिन क्यों ना लगे. हे इतक्या सहजतेने तो करत होता. खरं तर आपण दुसऱ्यांवरचं काम करायला कंटाळा करतो, आपल्याला कंटाळा येतो, आपण कुरकुर करतो, परंतु त्या मुलाच्या बोलण्यामध्ये कुरकुर आपल्याला ऐकू येत नव्हती. या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला. सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. आपण ठरवलं तर खरोखर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि ते आपणच ठरवायला लागतं, ते कुणी ठरवून देत नाही. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षाचा जवान किंवा मुलगा 2006चा लडाख हा जो एक नवंच रूप लिहून समोर आला होता. आभाळच फाटलं होतं. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता प्रेमाने आणि मायेने. बऱ्याच ठिकाणी नद्या सुद्धा दृश्य पाणी वाहत होते. तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच वाटत होतं. लेहला सुखरूप पोहोचलो, पण पुढील सगळे मार्ग बंदच होते. एकच मार्ग उघडा होता, कर्नलचा. त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. दिमाग में डाल दिया था ना. बरोबर 5 वाजता दिमाखानं किंवा दिमागदार वळण घेऊन कर्नल झा यांची गाडी प्रवेश करत आली. आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर अतिशय प्रेमानं त्यांनी आमचं स्वागत केलं. परत एकदा जाताना परतीच्या प्रवासात ते परत एकदा कर्नल झा यांना भेटलेले इथे दिसून येतात आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की हे लोक जात आहेत तर परत एकदा त्यांनी त्यांचं स्वागत अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने केलेलं दिसून येतं. आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत, कोणत्या रस्त्याने जायचं वगैरे चौकशी केली. निसर्गापुढं आपलं काहीच चालत नाही. उदास होऊ नका, आपले हौसले बुलंद ठेवा. कार्यक्रम बदल करून आता काही कारगिलला जा. 2 दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील. कदाचित वातावरण बदलल्यामुळे, पाऊस पडल्यामुळे जाण्यासाठी गैरसोय होत होती. तुम्ही जरी आता गेला तर तुम्ही येईपर्यंत वातावरण खुले झालेले असणार आहे. असा सकारात्मक त्यांच्या पुढे त्यांनी ठराव ठेवलेला आहे. आणि ते म्हणाले, हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांचा मनातील मळप दूर झाला. कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल द्रास या ठिकाणाकडे गेलो.
अशा प्रकारे कर्नल साहेबांनी जे सांगितलं त्या पद्धतीने त्या सर्व मंडळीने केलेले दिसून येते. आणि ते तेथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर्वप्रथम तुम्हाला त्यांनी सूचना केली कर्नल झा यांनी की कारगिल द्रा या ठिकाणाकडे तुम्ही जायचं आहे. आणि ते निघालेले आहे. आता निसर्ग हा लहरी असतो, त्याच्यावर कोणाचा ताबा नसतो. आणि हे जे ठिकाणं असतात युद्धाची, सैन्यांची, ती अतिशय खडतर अशा ठिकाणी असतात आणि गावापासून शहरापासून थोडीशी लांब असतात. तर अशा ठिकाणी निसर्ग जर बदलला तर जाण्या येण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो, अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही निसर्ग तुमचा येऊपर्यंत 2 दिवसात खुलेल, त्यामुळे तुम्ही आता सुखरूप कारगिल द्राला जा. आणि त्या पद्धतीने ते सर्व त्या ठिकाणाकडे जायला निघालेले. अशा प्रकारे आज आपण वीरांना वीरांना सलाम या पाठामध्ये लेखिकेचा 5 महत्त्वपूर्ण वीरांच्या ठिकाणी भेटी देण्याचा प्रवास आपण बघितलेला आहे. त्यामध्ये त्यांना किती चांगले अनुभव आले, किती चांगले प्रतिसाद मिळालेले हे आपण अनुभवलेले आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी वीरांसोबत रक्षाबंधन हा कार्यक्रम पण तिथे साजरा केलेला दिसून येतो. इथून पुढे राहिलेला जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढील तासामध्ये अभ्यासणार आहोत. हे पुस्तक तुमच्याकडे मराठीचं आहे तर तुम्ही मराठीचा हा जो लेसन आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. उर्वरित भाग आपण पुढील भागामध्ये स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत. धन्यवाद.